सात एकाच ओळीमध्ये येतो आणि ती ओळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी सांगितलेली की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. म्हणजे याच्यामध्ये बाबासाहेबांचे योगदान किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी कळेल. तर सर्वप्रथम आता बाबासाहेबांवर ज्या वेळेला मी खूप काही आज तयारी केलेली होती त्यावेळेला मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली जी की आपण सर्वांनाच जाणवत असेल नेहमी बाबासाहेबांचा अभ्यास करताना, की बाबासाहेबांवर तुम्ही कितीही शोधलं, कितीही लिहिलं आणि कितीही बोललं तरी ते कमीच आहे. त्याच्यामुळे आजच्या या प्रवचन या मालिकेमध्ये आपण काही ठराविक महत्वाचे मुद्दे घेऊ आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण आजच्या या विषयाची मांडणी करू. आणि जसं आपलं भारतीय बौद्ध महासभेचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जो एक शब्द नेहमी लिहिला जातो, उच्चारला जातो की बाबा योग्य विषयाला तुम्ही न्याय द्या, विषयाला न्याय द्या, तर मी माझ्या परीने विषयाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम महत्वाचा मुद्दा असा आहे की काही मंडळी अशी आहे आपल्या देशामध्ये जी आधी होती आताही आहे की जी बाबासाहेबांना एका विशिष्ट मर्यादेमध्ये, चौकटीमध्ये राहू देण्यासाठी प्रयत्न करते. आणि ती चौकट म्हणजे काय, तर बाबासाहेब हे फक्त दलितांचे उद्धारक होते, दलितोद्धारक होते वगैरे वगैरे असे हा खोटा प्रचार जो की आपण नेहमी ऐकतो. परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा जेही मोठमोठे साहित्यिक असतील या सर्वांनी मान्य केलेलं आहे की बाबासाहेबांचं देशासाठी जे योगदान आहे हे योगदान जे इतर आपले राष्ट्रीय नेते आहेत जसं महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, तर यांच्या योगदाना इतकंच योगदान बाबासाहेबांचंही आपल्या देशासाठी आहे. परंतु आपल्या मंडळींचं काही वाचन कमी होत असेल किंवा आपल्यापर्यंत तो मुद्दा पोहोचत नसेल म्हणून आपल्यालाही कदाचित बऱ्याच वेळेला असं वाटतं की बाबासाहेबांनी आपल्यासाठीच खूप काही कार्य केलेलं आहे. पण बाबासाहेब हे सर्व मानव जातीचे, एक प्रकारे सर्व मानव जातीचे ते उद्धारक आहेत. म्हणजे आपण एक छोटस उदाहरण घेऊया की पाण्यासाठी जो सत्याग्रह केला, तर हा पाण्यासाठी सत्याग्रह म्हणजे फक्त काहीतरी दलितांसाठीच होता असं नाही. म्हणजे ते त्याच्यामध्ये दलितांची भूमिका ही मोलाची होतीच त्या काळी, परंतु तो विश्वाला एक संदेश होता की सर्व मानव जात एक आहे आणि निसर्गाने जी जी गोष्ट दिलेली आहे, निसर्गदत्त देणगी आहे, तर या सर्व देणगीवर प्रत्येक मानवाचा हक्क आहे, अधिकार आहे. आणि त्यापासून आपल्याला माहिती असेलच की खूप लोकांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि आपापल्या देशांमध्ये त्यांनी खूप काही क्रांती किंवा चळवळी किंवा सत्याग्रह केले असतील. तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेबांचे देशासाठी योगदान यामधला आपण सांगू शकतो. आता आपण मुद्दे वाईज घेऊया ते. तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे आपल्या देशासाठी की बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती केली. म्हणजे बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती करून या देशावर अनंत उपकार केलेले आहेत असं नेहमी मोठमोठे साहित्यिक असतील, मोठमोठे लोक असतील किंवा सामान्य जन असतील तर हे सुद्धा मान्य करतात आणि आपण सर्वांना त्याचा अभ्यास आहेच. आता देशाची राज्यघटना लिहिणे हा विषय ज्या वेळेला त्या काळी चर्चेला गेला की बाबा देशाची राज्यघटना लिहायची आहे, इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, मग राज्यघटना कोणी लिहायची, काय लिहायची, तर आता आपल्याला त्याचा बराचसा इतिहास माहितीही असेल. परंतु राज्यघटना लिहिणे त्यामध्ये किती सदस्य होते वगैरे आपल्याला सर्व माहितीच आहे. मसुदा समितीच्या बाबासाहेबांना अध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर बाबासाहेबांनी जी मेहनत घेतली, म्हणजे इतर मंडळींनी जी मसुदा समितीमध्ये होती त्यांनी ज्याप्रमाणे एक एक करून त्यामधून हात काढला, परंतु बाबासाहेबांनी दिवस रात्र मेहनत करून ही राज्यघटना लिहिली. तर ही राज्यघटना फक्त बाबासाहेबांनी दलितांसाठीच लिहिली असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. तर ही राज्यघटना संपूर्ण भारत देशासाठी होती. मग यामध्येच आपल्याला बाबासाहेबांचं देशासाठीचं योगदान कळतं की देशावरती एक प्रकारचं हे योगदान बाबासाहेबांचं आहे. आणि आज आपण बघतो की आपल्या देशाच्या शेजारचा देश जो आहे पाकिस्तान, तर पाकिस्तानही त्याच दिवशी स्वतंत्र झाला, म्हणजे आजचाच तो दिवस आहे. तर आपल्याला माहिती आहे पाकिस्तानमध्ये लोकशाहीची बरीच पायमल्ली झालेली आहे. मागे त्यांच्याकडे लष्करी राजवटही लागू होती. त्याचप्रमाणे बांगलादेश असेल, बांगलादेशमध्ये सुद्धा जवळजवळ कित्येक वर्ष लोकशाहीची या ठिकाणी पायमल्ली झालेली आहे. तिथेही काही
लष्करी राजवट आलेली आहे. तसंच ब्रह्मदेश असेल, ब्रह्मदेशमध्ये तर तब्बल 40 वर्ष लष्करी राजवट होती. परंतु भारतामध्ये आजही फक्त 1975 ते 77 असा 2 वर्षाचा कालखंड जर आणीबाणीचा आपण सोडला, तर बाकी संपूर्ण म्हणजे आज आपण जे 74 वर्ष म्हणतोय, 74 पैकी 2 वर्ष वजा केले तर 72 वर्ष आपली लोकशाही ही सक्षम टिकून आहे. तर ही लोकशाही टिकून राहण्याचं महत्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना. म्हणजे ती राज्यघटना इतकी सुरेख, इतकी सुंदर आहे आणि इतकी व्यवस्थित त्याची मांडणी केलेली आहे की 74 वर्षापूर्वी लिहिलेली राज्यघटना आज सुद्धा आपल्या देशाला तंतोतंत लागू पडते. आता या राज्यघटनेमध्ये ज्या ज्या आपल्या सरकारी यंत्रणा असतील, जसं आपण बघतो की आपली कार्यपालिका आहे, न्यायपालिका आहे किंवा आपली एक प्रशासकीय यंत्रणा असते, तर या सर्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्याचं विभाजन केलेलं आहे आणि कार्याचं वेगळं विभाजन करून सर्वांमध्ये समायोजनही साधलेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये एखादा व्यक्ती एखादं पद ग्रहण करून पूर्ण देशावरती राज्य करू शकत नाही, तर त्याला इतर यंत्रणांची, इतर प्रशासकीय गोष्टींची मदत घ्यावीच लागते. आणि हे सर्व हातात हात घेऊन ही सर्व आपली लोकशाही आज नांदते आहे. म्हणजे भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपण देश म्हणतो. तर या देश म्हणण्याचं कारण आजही ती लोकशाही टिकून आहे. जर कदाचित आज आपली लोकशाही टिकून राहिली नसती, जी की राज्यघटनेच्या पायावरती भक्कम उभी आहे, तर आज आपल्या देशालाही त्या ठिकाणी महत्व राहिलेलं नसतं. अजून आपण या ठिकाणी खूप बोलू शकतो या मुद्द्यावरती, परंतु आपण वेळेची मर्यादा पाडून आणि ठराविक मुद्दे मांडून आपण या विषयाला सविस्तर पद्धतीने परंतु वेळेच्या मर्यादेत बोलूया. तर त्याचप्रमाणे राज्यघटनेच्या निर्मितीबरोबर आपण काही दुसरा मुद्दा सांगू शकतो, तो म्हणजे धर्मनिरपेक्ष आपलं हे देश आहे, आपलं हे राज्य आहे. म्हणजे धर्मनिरपेक्ष किंवा आपण ज्याला निधर्म म्हणतो, या प्रकारचा आपला देश आहे. म्हणजे संविधानानुसार आपला देश हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आज आपण बघतो की बरेचसे देश हे काही विशिष्ट धर्मांना प्रोत्साहन देतात आणि त्या धर्माप्रमाणे ते कृती करतात. परंतु आपला देश आजही हा आपण निधर्मवादी किंवा ज्याला धर्मनिरपेक्ष म्हणतो, तर धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना ही बाबासाहेबांची होती. तर बाबासाहेबांनी ही धर्मनिरपेक्षतेची जी संकल्पना मांडली, यामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्याला त्याच्या समानतेची, त्याच्या न्यायाची या ठिकाणी खात्री मिळते. आणि याच सर्व संविधानाच्या मूळ मुद्द्यावर, जे की धर्मनिरपेक्ष मुद्दा आहे, तर या मुद्द्यावर आपला देश आज चांगल्या प्रकारे उभा आहे. म्हणजे आज 74 वर्ष होऊन सुद्धा आपला देश हा एक संघ आहे. तर याचं कारण आहे धर्मनिरपेक्षता. तर हे सुद्धा बाबासाहेबांचं आपल्या देशासाठी, भारत देशासाठी फार मोठं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याचप्रमाणे राज्यघटनेमध्ये नमूद असलेले जे इतर काही मूल्य आहेत, जसं स्वातंत्र्य, समता, बंधुता, तर या मूल्यांवरही आपली राज्यघटना आधारित असल्यामुळे या मूल्यांच्या आधारावरही आपला देश आज प्रगती करत आहे आणि आज चांगल्या सुस्थितीत आहेत. म्हणजे आज आपण एक महत्वाचा मुद्दा सांगूया की कोणीही व्यक्ती असेल आपल्या देशातला, तो व्यक्ती आज निडरपणे बोलतो आणि त्याला जर बोलण्यासाठी अडवलं तर आपल्याला माहिती आहे, तो व्यक्ती सांगतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला सर्वांना जाण आहेच की 1947च्या आधी, म्हणजे विशेषतः 26 जानेवारी 1950च्या आधी, ज्या वेळेला राज्यघटना लागू झाली, त्याच्या आधी हे स्वतंत्र नव्हतं. तुम्ही एका विशिष्ट राजा असेल किंवा काही सरदार असेल किंवा जमीनदार असतील किंवा विशिष्ट काही लोक असतील वर्गाचे, त्यांच्या विरुद्ध किंवा तुम्ही तुमच्या स्वतः तुमचा काही मुद्दा असेल तर तो मांडू शकत नव्हतं. तर 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाल्यापासून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. म्हणजे हे देशातल्या प्रत्येक माणसावर बाबासाहेबांचं उपकार आहेत किंवा योगदान आपण ज्याला म्हणूया, की आज आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाहीतर अभिव्यक्ती स्वतंत्र नसतं तर आपल्याला माहिती आहे की काही विशिष्ट लोक, काही विशिष्ट काही असतील संघटना असतील, काही विशिष्ट ग्रुप्स असतील, तर हे ग्रुप्स काय करतात की जे गरीब आहेत, जे खालचे वंचित आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतात. मग त्यांना दाद मागता येत नाही का? ते त्यांना नक्कीच दाद मागता येते. आणि ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा अजून याच्या पुढे महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्याला राईट्स म्हणतो,
म्हणजे आपले मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स हे आपले जे आहेत, म्हणजे भारतीय लोकांचे, प्रत्येक भारतीयाचे, तर या प्रत्येक भारतीय माणूस या सर्व फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकारांच्या जोरावरती आज एक सुसमृद्ध असं जीवन जगू शकतो आपल्या देशामध्ये. तर आपल्याला सर्वांना या गोष्टी चांगल्या प्रकारे माहीतच आहेत. आता बाबासाहेबांचं आपण जर आणखी काही योगदान म्हणू की आणखी काही योगदान आहे, तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे योगदान आहे आणि ज्या व्यक्तीने बाबासाहेबांचा सखोल अभ्यास केलेला आहे त्या व्यक्तीला नक्कीच या सर्व गोष्टी माहिती आहेत. तर त्यामध्ये आपण पुढचा मुद्दा बघूया की स्त्रियांसाठी सुद्धा योगदान आहे. म्हणजे आज आपण जर म्हटलं तर देशाची किंवा जगाची जी निम्मी लोकसंख्या आहे, तर ही निम्मी लोकसंख्या ही स्त्रिया आहेत. आणि या स्त्रियांना संविधान लागू होण्या अगोदर किंवा स्वातंत्र्य मिळण्या अगोदर आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्यांना कोणती वागणूक होती, चूल आणि मूल एवढंच त्यांना या ठिकाणी वागणूक दिली जात होती. परंतु आजची स्त्रियांची स्थिती ही फार बळकट आहे. स्त्रियांना प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकार आहे. स्त्रिया सर्व गोष्टीमध्ये आपलं नेतृत्व करत आहेत. तर स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे हे आपण सर्वांना ज्ञातच आहे. म्हणजे बाबासाहेबांनी 100 वर्ष पुढचा विचार केलेला आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू कोड बिल या कोड बिल मध्ये स्त्रियांसाठीचे सर्व बाबासाहेबांनी मागण्या केलेल्या होत्या की त्यांना सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आणि सुरुवातीला ते हिंदू कोड बिल नाकारलं गेलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामाही दिला आहे आपल्या पदाचा, हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. तर म्हणजे बघा, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर देशातल्या निम्म्या स्त्रियांसाठी, म्हणजे अर्धा देश आपण ज्याला म्हणूया, अर्धा देश, तर या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला. मग आपण बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते असं अजिबात म्हणू शकत नाही. तर बाबासाहेबांचं योगदान हे देशासाठी आहे हे आपल्याला याच्यावरून सहज कळतं. आणि तेच हिंदू कोड बिल, म्हणजे त्या सर्व गोष्टी आज सरकारने मान्य केलेल्या आहेत. सरकारने सर्व स्त्रियांना अधिकार दिलेले आहेत, आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहितीच आहे. तदनंतर बाबासाहेबांनी हिंदू मॅरेज बिल हे सुद्धा एक बिल सादर केलेलं होतं. म्हणजे त्यामध्ये सर्व जो विवाह पद्धत होती हिंदूंची, तर त्यामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान होतं आणि त्यांचे नैतिक मूलभूत अधिकार त्यांना मिळालेले होते. समजा आपण एका क्षणाला असा विचार करू की बाबासाहेबांनी जर हिंदू कोड बिल असेल किंवा हिंदू मॅरेज बिल असेल हे बिल सादर केले नसते तर आज स्त्रियांना तो अधिकार मिळालाच नसता. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हे माहितीच आहे की स्त्रियांनीही सर्व गोष्टी वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेल्या आहेत की आम्ही त्या गोष्टींच्या लायक आहोत, आम्ही त्या गोष्टींना पात्र आहोत. तर बाबासाहेबांनी हे त्या काळामध्ये सर्व गोष्टी केल्या आणि आज आपण त्याची फलश्रुती बघतो की आज स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये बिनधास्तपणे वावरत आहेत. मागेच पुण्यामध्ये एक व्याख्यान झालेलं होतं, ज्या व्याख्यानमध्ये विक्रम गोखले जे एक ज्येष्ठ अभिनेते आहेत, ते विक्रम गोखले हे बोललेले होते. म्हणजे हे त्यांचं वाक्य आहे की हिंदू म्हणून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज बाबासाहेबांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. हिंदू म्हणून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज बाबासाहेबांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. याचं कारण हिंदू मॅरेज बिल, म्हणजे हिंदू मॅरेज बिल बाबासाहेबांनी जे मांडलं, ज्याला नंतर मान्यता मिळाली, तर त्याच्या भरोशावर, त्याच्या आधारावर स्त्रिया आज स्वाभिमानाने जीवन जगत आहे. त्यांच्या हक्क अधिकारांसाठी त्या लढू शकतात आणि त्यांना ते हक्क अधिकार मिळाले सुद्धा. तर हे वाक्य विक्रम गोखलेंचं आहे. तदनंतर विक्रम गोखलेंनी त्याच त्यांच्या भाषणामध्ये दुसरं एक वाक्य सांगितलेलं आहे जे बाबासाहेबांसंदर्भात आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्यांनी मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजे. म्हणजे आपला पुढचा मुद्दा तोच आहे की धर्मांतर, हा आपला पुढचा मुद्दा आहे की धर्मांतर बाबासाहेबांनी जे केलं आहे, आपण सर्वांना ज्ञातच आहेत की 1956 साली बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलेलं आहे. तर बाबासाहेब हे प्रखर आणि कट्टर राष्ट्रवादी होते, हे आपल्या सर्वांना आता याच्यामध्ये हळूहळू आपल्याला उलगडत जाईल. म्हणजे आता बाबासाहेबांनी ज्या वेळेला धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेला भारतातील जे प्रमुख नेते होते आणि जे धर्मगुरू वगैरे होते, या सर्वांना हा एक चिंतेचा विषय झाला की बाबा आता हे कदाचित कोणता धर्म स्वीकारतील. म्हणजे याचं कारण काय की त्या गोष्टीचा आपल्या देशावर कळत न कळत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हा परिणाम झालाच असतात.
तर बाबासाहेबांनी भारत भूमीमध्ये जन्मलेल्या बौद्ध धम्माचाच स्वीकार केलेला आहे आणि आपल्या लाखो अनुयायांना त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करायला सांगितला आणि आपण सर्वांनी तो धम्म स्वीकारला. आणि त्याची फलश्रुती आज अशी आहे की हा जो धम्म आहे हा धम्म शांतताप्रिय आहे. बुद्धांचं करुणा ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना ज्ञातच आहेत. तर त्याच्या बळावर आपल्या देशामध्ये स्थैर्य, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्थैर्य नांदण्यास मदत झालेली आहे. म्हणजे विक्रम गोखले याप्रमाणे म्हणतात की त्यांनी जर मुस्लिम धर्माची दीक्षा घेतली असती तर कदाचित, आपण निश्चित म्हणू शकत नाही, पण कदाचित भविष्यात काही प्रॉब्लेम क्रिएट झाले असते असं विक्रम गोखले सांगतात. म्हणून ते म्हणतात की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली याचं सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजे बाबासाहेबांचे. तर हाही एक महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. आणि बाबासाहेबांचं राष्ट्र उभारणीमध्ये, राष्ट्र निर्मितीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी योगदान कळतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण भारताचे शिल्पकार इतर लोकांना म्हणतो, जसं महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, हे तर आहेच, राष्ट्र निर्माते आहेत, राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं योगदान आहेच, पण त्यांच्या बरोबरीचं योगदान हे बाबासाहेबांचं आहे. आणि हे त्यावेळेला त्या लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की बाबासाहेबांचं योगदान हे भारताच्या, नवभारताच्या निर्मितीसाठी महत्वाचं आहे. आणि त्या सर्व बाबासाहेबांच्या मूल्यांवरती आज आपला देश हा भक्कमपणे उभा आहे. तर आपल्याला परत एक छोटासा मी मुद्दा सांगतो, ज्या मुद्द्यातून आपल्याला परत हे क्लिअर होईल की बाबासाहेब हे सर्व देशाचे नेते होते. बाबासाहेब आजही देशाचे नेते आहेत आणि त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे. कारण देश म्हणजे हा काही फक्त डोंगर, दऱ्या, खोऱ्या, नदी, झाडे यांचा मिळून बनलेला नसतो. तर देशात जे लोक राहतात ह्या लोकांचा मिळून हा देश बनलेला असतो. मग बाबासाहेबांनी लोकांसाठीच काम केलं, त्यांनी स्वतःसाठी कोणतंच काम केलं नाही. म्हणून 2014 साली एक सर्वेक्षण झालेलं होतं. तर या सर्वेक्षणामध्ये एक प्रश्न होता की जगातील सर्वात महान व्यक्ती कोण आहे. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्या सर्वेक्षणाचा निकाल हा जगातील सर्वात महान व्यक्तीमध्ये नंबर 1 जे आलेले आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. त्यांना एकूण 60% मते मिळाली होती. तर महत्वाचा मुद्दा हा तर आहेच की ते 1 नंबर आलेले आहेत आणि ते जगातील महान व्यक्ती आहेत. परंतु महत्वाचा मुद्दा हा आहे की 60% लोकांमध्ये, म्हणजे आपले भारतीय लोकांनी तर त्या सर्वेसाठी वोटिंग केलेलंच होतं, परंतु इतर देशातील लोकांनी सुद्धा त्या सर्वेमध्ये बाबासाहेबांच्या बाजूने वोटिंग केलं, म्हणून हा निकाल लागू शकलेला आहे. म्हणजे विदेशात सुद्धा बाबासाहेबांची ही प्रतिमा आहे की बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत आणि बाबासाहेबांनी राष्ट्र घडणमध्ये, राष्ट्र उभारणीमध्ये फार मोलाचं काम केलेलं आहे. आता आपण अजून एक पुढच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे कलम 370, म्हणजे जम्मू काश्मीरला जो विशिष्ट दर्जा देण्यात आलेला होता, आता तो कलम 70 हे जे कलम आहे हे कलम रद्द झालेला आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर ह्या कलमाविषयी बाबासाहेबांनी त्यावेळेलाच बोलून ठेवलेलं होतं. म्हणजे ज्या वेळेला भारताची राज्यघटना लिहिली गेली आणि जम्मू काश्मीर या घटक राज्याचा प्रॉब्लेम चालू होता, म्हणजे तिथला जो राजा होता हरिसिंग, त्याचं म्हणणं होतं की बाबा मला स्वतंत्र देश राहायचा आहे. आणि नंतर मग आपल्या सर्व तो इतिहास माहितीच आहे की ते भारतात विलीन झाला वगैरे, पाकिस्तानमध्ये त्याचे काही भाग हा बळकावला गेला वगैरे. परंतु बाबासाहेबांना त्यावेळेला हे सांगण्यात आलं की मग तुम्ही जी वेगळी राज्यघटना आहे जम्मू काश्मीरसाठी ती लिहा. तर बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात नकार दिला की जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग आहे, त्याच्यामुळे मी त्याची वेगळी राज्यघटना लिहिणार नाही आणि कलम 370 हे सुद्धा मला मान्य नाही. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की बाबांनो, तुम्ही या जम्मू काश्मीर राज्याचा जो विषय आहे हा विषय तुम्ही आताच सॉल्व्ह केला पाहिजे, आताच सोडवला पाहिजे. नाहीतर या एवढ्या विषयामुळे प्रॉब्लेम असा होईल की भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्रे, ही 2 देश हे कायमचे शत्रू होतील. आणि बघा, बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलेला तो विषय आजही तंतोतंत लागू होतो, खरा होतो. म्हणजे आजही आपण भारत पाकिस्तान एकमेकांकडे शत्रूच्या नजरेनेच बघतो आणि देश विदेशामध्ये भारत आणि पाकिस्तान
या दोघांना एकमेकांचा शत्रू राष्ट्र म्हणून स्वीकारला जातो. म्हणजे कदाचित जर त्यावेळेचं जे आपलं सरकार होतं त्या सरकारने हा मुद्दा तेव्हा सॉल्व्ह केलेला असता तर आज कदाचित ही स्थिती आलेली नसती. पण बाबासाहेबांनी त्यावेळेला सुद्धा या गोष्टीचा वेळोवेळी पुनरुच्चार केलेला होताच. तदनंतर राष्ट्र उभारणीमध्ये, देशाच्या उभारणीमध्ये बाबासाहेबांचा पुढचा मुद्दा आपण सांगूया की भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी आज आपल्या भारताची मध्यवर्ती सर्वोच्च बँक आहे, जी सर्व आपल्या भारतीय बँकांना मॅनेज करते, कंट्रोल करतो आणि ज्यात आपला आर्थिक कारभार चालतो. तर या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आपल्याला कदाचित माहिती आहे 1935 साली झालेली आहे. तर ही स्थापना बाबासाहेबांच्या विचारांवर आणि बाबासाहेबांच्या पुस्तकांवर आधारित झालेली आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल की बाबासाहेबांनी भरपूर पुस्तक लिहिलेली आहे, पण बाबासाहेब सर्वप्रथम एक अर्थशास्त्रज्ञ होते, ते एक अर्थतज्ञ होते. तर बाबासाहेबांचे अर्थशास्त्रावरील सुद्धा काही पुस्तके होते. त्यामध्ये प्रामुख्याने द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाचं एक पुस्तक आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हे दुसरं पुस्तक. तर हे पुस्तक अर्थशास्त्राचे मूळ पुस्तक, भारतीय अर्थव्यवस्थेचं मूळ गाभा असलेले पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावर, बाबासाहेब सांगितलेल्या योग्य पर्यायांच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. आणि हे तुम्ही सर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इतिहासामध्ये वाचू शकतात की ते बाबासाहेबांच्या विचारावर आधारित आहे. म्हणजे बघा तुम्ही, बाबासाहेबांचे विचार हे संपूर्ण देशासाठी एक प्रकारे प्रेरणादायी होतं, देशांच्या उभारणीसाठी त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान होतं. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल आज भारत चीन फार मोठा वाद चालू आहे, किंवा मध्यंतरी मागे आपलं भारत चीन युद्ध झालेलं होतं. तर बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळेला भारताला हे सांगितलेलं होतं की बाबा चीन सोबत आपण अतिशय योग्य पद्धतीने व्यवहार केलेला पाहिजे आणि त्यामध्ये चीन सोबत गाफील राहून चालणार नाही. तर भारताने, कारण चीन हे एक प्रकारचं धूर्त राष्ट्र आहे, भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टिकोनातून चीनशी मैत्री करण्याचा प्रयत्न भारताने कदापि करू नये असं बाबासाहेबांनी त्यावेळेला बजावलं होतं. आपल्याला माहिती आहे 56 साली बाबासाहेबांचे निधन झालं आणि 1962 साली भारत आणि चीन यांचं युद्ध झालं. म्हणजे बघा बाबासाहेब हे किती दूरदृष्टीचे होते आणि देशासाठी ते सर्व करणार होते. म्हणजे त्यांचा देशासाठीच योगदान होतं हे आपल्याला यावरून स्पष्ट समजतं. त्याचप्रमाणे बघा आपल्याला अजून सांगता येईल की बाबासाहेब ज्या वेळेला ब्रिटिश इंडियामध्ये, म्हणजे स्वतंत्र मिळण्यापूर्वी ब्रिटिश इंडियामध्ये व्हाईसरॉयच्या कॅबिनेटमध्ये बाबासाहेब मंत्री होते. बाबासाहेबांनी बघा आपल्याला कदाचित माहिती असेलच त्याबद्दल, परंतु मी परत सांगतो की बाबासाहेब ज्या वेळेला ब्रिटिश व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तर बाबासाहेबांनी जलतज्ञ म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे पाण्याचं नियोजन आणि इरिगेशन, वॉटर इरिगेशन अँड नेव्हिगेशन या डिपार्टमेंटचं सुद्धा बाबासाहेब काम बघायचे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला ते एकदा पंजाबला त्यांना हे काम बघायचं होतं तर त्या ठिकाणी सेंट्रल पॉवर बोर्ड म्हणजे वॉटर इरिगेशन अँड नेव्हिगेशनचं काम त्यांनी ज्या वेळेला पाहायचं होतं तर त्या ठिकाणी त्यांनी चीफ इंजिनियर म्हणून इंजिनियर राय बहादूर NI खोसला यांची निवड केली. आणि त्यावेळेला त्यांच्या निवडीला थोडा विरोध झाला. तर बाबासाहेबांनी स्पष्ट मत होतं की भारतीय जे धरणं वगैरे बांधले जातील किंवा जे वॉटर बोर्ड आहे तर यामध्ये जो बी व्यक्ती असेल तो भारतीय असला पाहिजे, म्हणजे तो भारतीयांसाठी काम करेल. तर हे आपल्याला या मुद्द्यावरून कळतं की बाबासाहेबांचं भारताविषयी प्रेम होतं. त्याचप्रमाणे बाबासाहेब 1942 साली ज्या वेळेला व्हाईसरॉयच्या कॅबिनेटमध्ये बाबासाहेब मंत्री होते तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे 1942 साली चले जाओचा महात्मा गांधीजींनी नारा दिला होता. आणि त्याच वेळेला मग महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील यांना ब्रिटिश सरकारने जेलमध्ये टाकलं. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा स्पष्ट सुद्धा सांगितलेलं होतं की गांधीजींचे आणि माझे जरी वैचारिक मतभेद असले तरी तुम्ही ते भारतीय नेते आहेत, भारतीय पुढारी आहेत, तुम्ही त्यांना जेलमधून तात्काळ सोडवा. आणि म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना इतकं टोकाचं सांगितलं जर तुम्ही सोडणार नसाल तर मी राजीनामा सुद्धा द्यायला तयार आहे, म्हणजे तुमच्या ब्रिटिश सरकारमध्ये मी राजीनामा सुद्धा द्यायला तयार आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे अजून पुढे आपल्याला सांगता येईल योगदान की बाबासाहेबांनी भारत देशाच्या
उद्योगधंद्यांच्या जडणघडणीमध्ये सुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं की जे भारतामधले मूलभूत उद्योग आहेत, जे मोठे मोठे उद्योग आहेत, ज्यांच्या भरोशावर राष्ट्राची उभारणी होते, तर हे सर्व उद्योग जे आहेत, हे उद्योग याची मालकी हे सरकारकडे असली पाहिजे. म्हणजे ही सरकारच्या मालकीची असली पाहिजे, राष्ट्राच्या मालकीची असली पाहिजे, जेणेकरून त्याचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये मदत होईल. म्हणजे या सर्व जे जे मी मुद्दे तुम्हाला सांगतोय, या मुद्द्यांवरून आपल्याला कुठेच ते दलितांसाठी किंवा विशिष्ट वर्गासाठी काम करतात असं वाटणार नाही. तर हे सर्व मुद्दे भारत देश म्हणूनच ते या ठिकाणी सांगतायत आणि त्यांनी भारत देश म्हणूनच या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल की नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी त्यावेळेला राबवायचं ठरवलेलं होतं आणि नदी जोड प्रकल्पाचे शिल्पकार हे बाबासाहेब आहेत. हे आजही इंटरनेटवर किंवा युट्यूबवरती जर सर्च केलं तर तुम्हाला सहज मिळेल की बाबासाहेब हे नदी जोड प्रकल्पाचे शिल्पकार आहेत. म्हणजे बाबासाहेब त्यावेळेला बांधकाम मंत्री होते आणि आपल्याला सर्वात चांगल्या प्रकार माहितीच आहे की उत्तर भारतातील ज्या नद्या आहेत ह्या 12माही नद्या आहेत किंवा त्या भरपूर पाण्याच्या नद्या आहेत आणि ज्या दक्षिण भारतातल्या नद्या आहेत तर ह्या नद्या कशा आहेत, ह्या सीझन वाईज मोसमी नद्या आहेत. म्हणजे ते मोसम वाईज सीझन वाईज त्या वाहत असतात. तर बाबासाहेबांनी त्यावेळेला हा प्रकल्प असा मांडलेला होता की ज्या उत्तर भारतातल्या नद्या आहेत, ज्या 12माही वाहतात, तर त्या नद्या दक्षिण भारतातल्या काही नद्यांना जोडण्यात याव्या. म्हणजे दक्षिण भारतातल्या नद्यांनाही 12ही महिने पाणी राहील आणि एकंदरीत आपला शेतकरी सुखी होईल. म्हणजे आज आपण जे दुष्काळ म्हणतो, जो आपल्याकडे कोरडा दुष्काळ पडतो किंवा आपल्याकडे आता शेतकरी आत्महत्येचं फार प्रमाण देशामध्ये वाढलेलं आहे, तर कदाचित तो प्रकल्प जर त्यांचा पूर्ण झालेला असता तर त्याचा फायदा हा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी झालेला असता. आणि तो प्रकल्प काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही, परंतु तो प्रकल्प बाबासाहेबांनी मांडलेला होता. तो प्रकल्प आजही सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु बाबासाहेबांचं बघा किती म्हणजे 100 वर्ष पुढचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता की त्यांनी नदी जोड प्रकल्प मांडला. आता या विषयामध्ये, नदी जोड प्रकल्प विषयामध्ये आपल्याला कुठेच काही दलित वगैरे, ओबीसी किंवा काही इतर जातीयतेच्या गोष्टी अजिबात दिसत नाही. बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणेला प्राधान्य दिलं हे नक्कीच आहे, कारण त्यांना ते जाणवलं. परंतु त्यासोबतच बाबासाहेबांचं सर्व कार्य हे देशाच्या उभारणीसाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी या ठिकाणी महत्वाचं आहे हे आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे बघा, गोलमेज परिषद ज्या भरलेल्या होत्या, 3 गोलमेज परिषद भरलेल्या होत्या, राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी भारतीय म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी एंटर केलेला आहे, त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि भारत देशासाठीच त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याचशा मागण्याही केल्या आहेत. आता आपल्याला एक मागणी प्रामुख्याने हेच सर्वांकडे आपल्याला ऐकायला मिळते किंवा सांगण्यात येते की बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. हा मुद्दा तर होताच, पण बाबासाहेबांचा याच्यामध्येही फार मोठा ब्रॉड किंवा वाईड किंवा व्यापक दृष्टिकोन होता, जो असा की आपल्या देशातील लोक म्हणजे जे कोणी असतील दलित, अस्पृश्य, त्यांचा उद्धार होईल, त्यांचा उद्धार होईल म्हणजे देशातले लोकच उद्धार होतील ना. त्याच्यामुळे काही विदेशातल्या लोकांचा फायदा होणार नव्हता, ते देशातले लोकच मोठे होतील, देशाच्या लोकांचं राहणीमान सुधरेल आणि मग हे देशातील लोक म्हणजे कोण, तर हाच देश आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी तिथे सुद्धा भारताला संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे ही मागणी सुद्धा मांडलेली होती. तर हे आपल्याला फारच क्वचित ठिकाणी ऐकायला किंवा वाचायला किंवा पाहायला मिळतं की बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा भारतीयांना संपूर्ण स्वतंत्र दिलं गेलं पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी मांडलेली होती. आता त्याचप्रमाणे बघा, आपल्याला ओबीसीसाठी सुद्धा बाबासाहेबांचं फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे बाबासाहेबांनी एससी एसटी साठी जे आरक्षण लागू केलेलं आहे, त्याचप्रमाणे ओबीसीसाठी सुद्धा आरक्षण लागू केलेलं आहे. हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे माहितीच आहे. आणि ओबीसींना जे आरक्षण आहे हे एससी एसटी जे आर्टिकल आहेत यांना आरक्षणाचे, या आर्टिकलच्या अगोदर त्यांना आरक्षण बाबासाहेबांनी दिलं. म्हणजे ओबीसीचा विचार बाबासाहेबांनी आधी केला, त्यांना आरक्षण दिलं. आज आपल्या देशामध्ये 27% ओबीसींना आरक्षण आहे. त्याचप्रमाणे ओबीसीसाठी त्यांच्या उद्धारासाठी काही आयोग नेमण्यात यावे हे बाबासाहेबांनी त्याच वेळेला सांगितलेलं होतं आणि त्याच सर्व मुद्द्यांच्या मांडणीवर आपल्या देशामध्ये ओबीसींच्या कल्याणासाठी भरपूर आयोगही नेमले गेलेले आहेत वेळोवेळी. तर मग हे ओबीसींसाठी म्हणजेच भारतीयांसाठी बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे बघा, मध्यंतरी एक छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता नदी जोड प्रकल्पाचा. तर
म्हणजे आज जे प्रकल्प कार्यान्वित आहे, तर या प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका बाबासाहेबांनी राबवली आहे. ती म्हणजे केंद्रीय जल आयोग आज आपला अस्तित्वात आहे देशामध्ये. तर हा केंद्रीय जल आयोग हे बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे सिंचन असेल, वीज मंडळ असेल, यांची निर्मिती सुद्धा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालीच त्या काळी झालेली आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्या देशामध्ये जे पाण्याचं धोरण ठरवलं जाते केंद्रीय जल आयोगामार्फत, ते सुद्धा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली गोष्ट आहे. आणि आजचा जो दामोदर खोरे प्रकल्प आहे, त्याचप्रमाणे महानदी प्रकल्प आहे किंवा सोन नदी प्रकल्प आहे, जे प्रकल्प आज आपल्या देशाला राष्ट्र उभारण्यासाठी महत्वाची भूमिका देतात, त्या प्रकल्पांमध्ये बाबासाहेबांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय समजतं की बाबासाहेबांनी देशासाठी कार्य केलं, देशासाठीच त्यांनी कार्य केलं. म्हणजे बाबासाहेबांनी संकुचित विचार न करता बाबासाहेबांनी देशाचाच विचार केला. आणि त्यांचं म्हणून एक वाक्य आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की बाबासाहेब म्हणाले होते, मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच आहे. भारत देशासाठी मी माझं स्वतःचा जीवही देऊ शकतो. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. यावरून आपल्याला कळतं की बाबासाहेबांचं देशासाठी अमूलाग्र असं योगदान आहे. तर या ठिकाणी मी माझ्या या विषयाला स्वल्पविराम देतो. पूर्णविराम म्हणता येणार नाही, कारण बाबासाहेबांवर बोलण्यासारखं भरपूर आहे. दिवस रात्र जरी बोललं तरी कमीच आहे. तर मी स्वल्पविराम देतो. आणि भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व, तर यांनी मला जो या ठिकाणी बोलण्याचा, प्रवचन करण्याचा या ठिकाणी मला एक चान्स दिला, एक संधी दिली, तर अध्यक्ष साहेब शैलेंद्र जाधव यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि माहितीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी या विषयाला न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. तसंच आदरणीय संजीवजी साळवे सर, भीमरावजी पवार सर यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुगल मीटच्या माध्यमातून याचं सर्व कोऑर्डिनेशन केलं. तर मी त्यांचेही आभार मानतो. आणि उपस्थित सर्व आपले कार्यकर्ते असतील, बौद्ध उपासक उपासिका असतील किंवा श्रोतेगण असतील किंवा जे फेसबुक आणि गुगल मीटच्या माध्यमातून ऐकत असतील, त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. सर्वांना मानाचा जय भीम, नमो बुद्धाय आणि जय भारत. धन्यवाद.